पुस्तकी ज्ञानाला कोण खातं? 1.5 किलोमीटरला मेडिकल कॉलेज आहे आपल्याकडे, 1.5 किलोमीटरला, आणि 1 किलोमीटरला इंजिनिअरिंग कॉलेज आहे. वढ्या नाल्याला इंग्लिश मिडियम आहे. बाभळीवाणी इंग्लिश मिडियम उतरल्या, बाभळीवाणी. कोणी उठायचं 2 खोल्या बांधा घ्या गाडी, काढा शाळा. लोकांनी पोर आणायची कुठून? जेव्हा लोकांना पोर होत होते तेव्हा तुम्ही शाळा काढल्या नाही. आता पोर बंद झाले तर तुम्हाला उताला कुठून आणायचे? बरं, पोरग काय अर्जंट याची गोष्ट आहे का? तू गाडी वाटे उभी कर, मी आतून पोर आणतो. आता शाळा झाल्या जास्त, शाळा झाल्या जास्त आणि विद्यार्थी झाले कमी. आता शिक्षक पोरं सापडे त्यात आपल्याकडे घाला. एकच आहे, घालाव कुठं कुठं बावळा का? बरं, लोकांना पोरं होतील कशी काय? ज्यांना बायको आहे त्याला तुम्ही तिसरं होऊन देते नाही, आणि जे बायका करायच्या मूडमध्ये त्यांना तुम्ही बायका देते नाही. लोकांनी करायचं का? रेंज गेली काहींची, रेंज. पाहुणे येईन, काहींचा तर डिस्प्लेच गेला, चित्रच दिसणार. बायको नाही आणि शाळा काढा. ते ज्ञान नाही. ज्ञान कोणतंय? 4था अध्याय. ते ज्ञान पैगा परवे, जरी मनी अति आणावे, संताया भजावे सर्वेश्वशी, तन मनुजवे चरणाशी लागावे, अगरगता करावे दास्य सकळ. ते ज्ञान नसलो काय उपयोग? ऐका यादी, यादी ऐका. साबरीचं वन लावून फायदा नाही, उसाला आलेला तुरा फायद्याचा नाही, शिळीच्या गळ्याचं सड फायद्याचं नाही, ज्ञान नसणारा माणूस फायद्याचा नाही. पुन्हा 4 वाक्य ऐका, जेवढे घुसतील डोक्यात तेवढे. वाऱ्याचं धावणं कधी स्थिर नाही, शेळीचं चरणं कधी समाधानाचं नाही, लहान पोराचं मन कधी स्थिर नाही, आणि चोरीचं धन कोणाला लकलाभ नाही. पुरावा 18वा अध्याय. वारियाचे धावणे, कशेळीचे चरणे, बालकाचे मन, कचोरीचे धान. पुन्हा ऐका पुरावा. मुंगी किती फिरू द्या, मेरू पर्वत कधी ओलांडू शकत नाही. मासा किती पोहू द्या, समुद्र कधी तरू शकत नाही. पापाची इस्टेट किती कमवा, खानदान कधी सुखानं जगू शकत नाही. पुरावा 13वा अध्याय. मुंगी मेरू ना ओलांडवे आणि मस्का सिंधू न तरवे. मुंगी मेरू पर्वत ओलांडू शकत नाही, मासा समुद्र तरू शकत नाही, पण ते ज्ञान वैराग्याशिवाय येऊ शकत नाही. अध्याय नंबर 15 ओवी नंबर 35. विरक्ती वाचुनी ज्ञानाशी तज्ञेच नाही. बस आता फायनल झाला. सरकलं पुढं थोडं थोडं. ज्ञान आलं पण त्याच्यात ग आला, मग ग गाईल ज्ञान येईल. आणि आज सगळ्यांना ग ये. आपण बांधला बंगला, आपल्या बापांना नाही जमलं, तुझ्या बापाला जर जमलं नसतं बाकीचा विचार झोपायच्या टायमाला करा. अरे ज्ञान पाहिजे, पण वैराग्याशिवाय नाही. उलट फिरलं बरं का आपण. आता ज्ञान प्रत्येकाला आहे पण वैराग्य नाही, आणि वैराग्य नसल्यामुळं एक वाक्य सांगा, 100 लोक जर एकत्र केले तर 96 लोक येडेत. 2 शहाणे जगात, 4 त्याच्यातले 2 अतिशहाणे आहेत, आणि 2 शहाणे संत आणि भगवंत. बाकी महाराज बिराज सगळी यारपाट. 15 लाख रुपये घालून सरपंच झालं येड येड येड, आणि त्याला विचारलं सई, कानफटी नाही रे. राष्ट्रगीत पाठ नाही, झेंड्याजवळ उभा राहिला. झेंडा खाली घेऊन याला वर न्यायला पाहिजे. येड्याच्या एकच पोरग आणि 27 खोल्यांचा बंगला, 13 नुसते बेडरूम, 9 नुसते बाथरूम, आणि एकच पोरग वर फट्या बावलीच. ते नवरी बाला न्याला, ते मिवणीला खणवायचं. ती म्हणली मला दिवस गेले, तेव्हा हे सरळ झालं. काय कर 100 लोक एकत्र केले ना महाराज, तर 96 लोक येडे आहेत आणि 2 अतिशहाणे आहेत. शहाणे 2च आहेत, एक संत 2 भगवंत. उदाहरण सांगू एका मिनिटात. संसार करून ब्रह्म ठरलं. गीता तुलनेशी ब्रह्म
बोलत जा. तू किता तुलनेशी ब्रह्म तू कशी आली? ब्रह्म संसार करणारा साधू सुद्धा ब्रह्म ठरला आणि हे रामेश्वर भट्टाच्या मुखातून आला. हुशार. लोकांनी खापर दिलं नाही, जगाची आई ठरले. जवळच्यानी त्रास दिला, छत्रपती ठरले. फायनल. आणि दोन अतिशहाणे आहेत. सोमवार नाही, एकादश नाही, माळ नाही, गंध नाही, काही डोळे लाल, तांबडी कावीळ झाली त्याला. लाज नाही, आबरू नाही, बेशरम, हलकट क्वालिटीचं. काही खांड खायचे, नळ्या हाणायच्या, भिकार पाहिला. येताना आईला त्रास, जगताना शाळेला त्रास, मेलेव कावळ्याला त्रास, भंगार बापाची पायदास, मागून नक्की चड्डी फाटेल, फडून टाकेल. मग ही कोण शिवीन? धड येडे नाही, धड शहाणे नाही, येडेच. यांचा काय उपयोग गबाळाचा? मी रोज सांगतो कीर्तनात, मगाशी सांगितलं मी, अंगातली ताकद, खिशातला पैसा आणि आयुष्यातली वेळ जपून वापरा, सुखी व्हाल. अंगातली ताकद जपून वापरा. टपरे बॅटवाला काय वापरतो? मारामाऱ्या करायला वापरतो का? दंगली करायला वापरतो का? क्वार्टर प्यायला वापरतो का? दुसऱ्याचे प्रचार करायला वापरतो का? नालाय का? दुसऱ्याच्या वाढदिवसाचे बोर्ड तू ठोकितो, त्याचं कोणी नाही का लावायला माग? दुसऱ्याच्या वाढदिवसाचे बोर्ड ठोकितो का? नालाय का तू? लाज वाटत नाही का काही? आपण खानदान आहे का भंगार आहे? अय दरिद्री. ज्याचा वाढदिवस आहे त्याच्या बापानं काय आपल्यासाठी पराक्रम केला का? वाढदिवस दुसऱ्याचा बोर्ड आपण ठोकायची लाज नाही वाटते? अय शरम बिरम नाही वाटत का काही? आपण 96 कोळी खानदान माणसं आहेत. अय बुटाची पॉलिश करून जगणारी माणसं आहेत आपण, बुटा साठवून जगणारी माणसं नाहीत. कोणी तरी चपटी दिली म्हणजे कोणत्याही सभेला येळ भर ममलं तेंडायचे, इतके नाला घेत का? त्यांनी भाषण करायचे ना आपण टाळ्या वाजवायच्या. लाज तर वाटली पाहिजे ना आपल्याला. चपटीसाठी नव्हतो का नालाय का तू? अरे परिस्थिती नसेल तर तुझा काला असा धरून पे ना. हलकट क्वालिटीचं नाही. चालू सभेला बिनबोंबलत. या आताशी मोकळ्या झाल्या सभेतून. या होत्या ना सभेला 15 दिवस. तिला कोणत्या पक्षाची सभा हेच माहित नाही. गाडीत नेऊन बसवली, बसली थोबाड वासून. एका एका बाईनं 3-3 सभा काढल्या, फक्त गळ्यातलं फडकं बाजवायचं, टोळी तीच. फक्त इकडून पहा ना, या नालायकाची गालवर आले महिन्याभरात. पहा लाल जुलाब झाले त्यांना खांड खाऊ खाऊ. आता बसले थोबाड वासून ते. तुम्हाला अशी लाज बीज नाही वाटत का काय? अंगातली ताकद जपून वापरा, खिशातला पैसा जपून वापरा. मोटरसायकलवर चाललं तर कुत्र्याला ताणतो लाला, त्याचा बाप पिसाळेला होता. ते कुत्रे म्हणतो अजून मागच्या जन्माची खुन्नस धरली. एक अंगातली ताकद, खिशातला पैसा जपून वापरा आणि आयुष्यातली वेळ जपून वापरा, सुखी व्हाल. आज कीर्तनाला घेतलेल्या अभंगा का आपल्याला पुढे सरकायचंय. ज्ञान, ज्ञान वैराग्याशिवाय टिकू शकत नाही. इथं आलो आपण, फायनल झालं. पण ते वैराग्य भक्तीशिवाय करू शकत नाही. आणि आज कीर्तनाला घेतलेला अभंग एकनाथ महाराजांचा आहे. कोण एकनाथ महाराज? तुमचं आमच्याकडे लक्षच नाही. मी असं गेलो इको द्यायचा आहे. कोण एकनाथ महाराज? पवित्र तिकुळ पावन तो देश, 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 तिकुळ पावन तो देश, पवित्र तिकुळ पावन तो देश. पवित्र
ज्ञान वैराग्य वैराग्य नाही बस वैराग्य विरक्तीशिवाय टिकू शकत नाही. आणि आज कीर्तनाला घेतला मग एकनाथ महाराजांचा आहे. एकनाथ महाराज कोण? पवित्र ते कुळ, पावन तो देश, ते हरीचे दास. बोल जा. जन्म घेती. आणि एकनाथ महाराज कोण? पवित्र ते कुळ, पावन तो देश. कोण एकनाथ महाराज? शुद्ध बीजा पोटी. कोण एकनाथ महाराज? कोण एकनाथ महाराज? एकनाथ महाराजांचे पंजोबा भानदास महाराज, आजोबा चक्रपाणी, वडील सूर्यनारायण आणि मुलगा हरिपंडित. साखळी लावून घ्या. परिणाम तयाचा हरी वाटे देवा, तयाचा हरी वाटे देवा, तयाचा हरी वाटे देवा, तयाचा हरी वाटे देवा. आपल्या हिताजो असे आपल्या हिता असे जगता धन्यवाद पिता दया दिया गीता दया दिया धन्यवाद पिता दया दिया धन्यवाद पिता दया दिया धन्यवाद पिता दया दिया धन्यवाद पिता ज्ञान देव आहे, देव ज्ञान आहे. ज्ञान वैराग्याशिवाय टिकत नाही. आज कीर्तनाला घेतलेला अभंग एकनाथ महाराजांचा आहे आणि मागणी पर आहे. अभंगातला पहिला मुद्दा संपला. दुसरा मुद्दा कीर्तन ऐकणाऱ्यांना सूचना. दरिद्रवाणी बसायचं नाही, तोंड सोडून मिळून द्यायचं नाही, दाढीला हात लावून, डोक्याला हात लावून, गुडघे वर करून तांगड्या फाकवा यायचं नाही. यायचं नाही. लांब बसायचं, चांगला चप्पल जोड पाहायचा घर. आणि आपल्या कीर्तनाला बसल्यावर बोलावं लागतं. भामट्यावानी कीर्तन ऐकायचं नाही. आपल्या कीर्तनात मुद्दा आहे येसला येस नोला नो. पटलं तर हा म्हणायचं, नाही पटलं तर नाही म्हणायचं. पण ते भामट्यावानी आम्ही म्हणायचं, बैलगा म्हणून तुम्ही म्हणायचं त्याच्या दुधाचा चहा जमणार. आम्ही म्हणलं का बैलगा म्हणावं, तुम्ही म्हणायचं दुधाला चहा, दुधाला चहा. असं नाही. हां इथं येसला येस म्हणायचं, नोला नो म्हणायचं. आज कीर्तनाला घेतलेला मग एकनाथ महाराजांचा आहे. काही शंका नाही. बोलत जायचं. अजून एक तुम्ही नाही. एकनाथ महाराज पंजोबा भानदास महाराज, आजोबा चक्रपाणी, वडील सूर्यनारायण, मुलगा हरिपंडित. काय फायनल. आज कीर्तनाला घेतलेला अभंग मागणी पर आहे. मागणी पर घेण्याचं कारण भजने बिजने गायक वाद कोणी जन महाराज बिराज कोणी रामायणकार भागवतकार मोग हमकार देव असतील कोणी मोग हमकार भागवतकार रामायणकार मोग हमकार. काय झालंय, भागवताला साथ संगत करतात माणसं, पण केसांची कपड्याची टोपी सुद्धा घालायची नाही. टोपी नाही घालत. कलाकार टोपी घालत नाहीत, मग ती इज्जत जाते कलाकाराची. कारण टोपी घातले ना त्याला प्रेम करणाऱ्यांची संख्या कमी होते. बोडका जर म्हणला ना त्याला सारखे मेसेज चालले असते, आय लव्ह यू आय लव्ह यू आय लव्ह यू आय लव्ह. पागलपणाची लक्षणं. गायकवाद गुणीजन मंडपाले माईक सिटीवर कीर्तनाला बसलेले महिला पुरुष सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये गायकवाद गुणीजन सगळ्या मंडळी महाराज मंडळी सगळ्यांनी उत्तर द्यायचं. आता सुरुवात झाली अभंगाला. चिंताविंत करायचं नाही. कट्टीवर हाते विटेवर बाय तो जगाचा बाप आहे, त्याला जगाची काळजी. आपण चिंताविंत काय करायचं नाही. येताना आपल्या कीर्तनाला बोलत जायचं. पटलं तर म्हणायचं, नाही पटलं तर नाही म्हणायचं. आपल्याकडे नाही लय उत्तर. आज कीर्तनाला घेतलेला अभंग मागणी पर आहे. घेण्याचं कारण मंदिर पूर्ण होईल पण कळत चढला तर, नदी तृप्त होईल पण सागराला मिळाली तर, सोनं शुद्ध होईल पण 16वा कष लागला तर, वृक्ष सफल होईल पण फळ आलं तर, सप्ताह पूर्ण होईल पण दहीहंडी फुटली तर. फायनल पुरावा 18वा अध्याय. देवळाची कामा कळश. बस मंदिरावर कळस चढला, मंदिराचं काम संपलं. वृक्षाला फळ आलं, त्याचं काम संपलं. पण जगात 2 वृक्षांना फळ येत नाही. एक वाद आणि 2 संसार. वादाला फळ नाही. वाद घालत बसू नका, मजा नाही त्याच्यात.
काय वादात काय भले रागाला बाईक उचलून आपटली मिली बसला 30 वर्ष जाऊन काय खातो वांग शिक्षकानं कॉफी पकडली यानं त्याची गच्ची धरली लाल शेरा मिळाला आयुष्यभर म्हशी हातरायची वेळ आली काय फळ 2 भावांची 40 वर्ष एकत्र इतक्यात चालली शेतीच्या बांधावरून दोघे मेले बांध जागेवर राहिला आणि वकिलानं स्लॅब टाकला काय फळ फळ काय कशाला मांडायचं वादाला फळ नाही वाद घालत नका जाऊ आणि संसाराला फळ नाही पुरावा महाराज मंडळी पुरावा अध्याय नंबर 15 ओवी नंबर 54 आपल्याकडे नंबर सगळे घ्यायच्या बाबा घरी गेलो कागदावर आता लिहून घ्यायचं घरी गेल्या उचकायचं खरंय गेला म्हणे अध्याय नंबर 15 ओवी नंबर 54 या फळना चुंबितान फुलना तुरंबिता त्याला फळही नाही फुलही नाही ते झाड वांज आहे त्या वांज झाडाचं नाव संसार आहे हा म्हणून कोणतंही झाड संपवायचं असेल तर शेंडे हाणू नका त्याच्या मुळे हानीत जा पुरावा 2रा अध्याय वरी वरी पालवी खुडीजे मुळी उदक घालीजे मुळाला पाणी घालायचं वर शेंडे हाणायचं जमणार नाही वाद का घडतो तर अज्ञानामुळं आणि लोकांना ज्ञानच नाही म्हणून अज्ञान आहे फायनल कीर्तनाला घेतलेला मग मागणी पर घेण्याचं कारण सप्ताह किती दिवसाचा करा शेवटचं कीर्तन मागणी परत असतं प्रश्न मिटला का असतं तुझं तू पाय